तुम्हाला खरं सांगू का, आपलं आयुष्य आपण नाही तर आपली संगत ठरवत असते. बरोबर. आपण जशी संगत ठेवतो तसं आपलं आयुष्य घडत असतं. संत तुकाराम महाराज त्या भागात याचे सत्य अगदी कठोर शब्द मी मांडतो. संत तुकाराम महाराज अभंग गाथा अभंग क्रमांक 120 ह्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज काय सांगतात आपण पाहूया. चोर चोरात करावं उपदेश आपुला अभ्यास असेल ते. म्हणजे महाराज सांगतात की एखादा चोर माणूस दुसऱ्या एखाद्या माणसाला काय शिकवणार, ते चोरी कशी करायची हे शिकवणार ना. का काय चांगलं शिकेल? नाही, तो चोरी कशी करायची हे शिकेल. बरोबर. कारण त्याचा स्वतःचा स्वभाव आणि अनुभव तसा असतो. माणूस जसा असतो तसाच तो इतरांना सांगत असतो. बरोबर. म्हणून आपले वागणे हेच आपले बोलण्यामध्ये आणि शिकवण्यामध्ये दिसत असते. बरोबर. बघा पुढे काय म्हणतो महाराज. सिंदळीच्या मागे येचती पावले आपुले तिच्या जैसे. म्हणजे महाराज म्हणतात इथे अत्यंत कठोर शब्दामध्ये महाराज सांगतात. कधी कधी महाराज खूप कठोर शब्दामध्ये सांगायचे, कारण काही लोकांना प्रेमानं सांगितले तर कळत नाही. पण महाराज यांच्या ह्या मागचा हेतू आहे ना, कोणाचे मन दुखवायचा नसायचा, लोकांना योग्य मार्गावर आणायचा, हेच महाराजाचा हेतू असायचा. बरोबर. सिंदळी तेव्हाही आणि आताही वाईट वर्तीच्या लोकांना ग्रामीण भागामध्ये वापरला जातो. बरोबर. महाराज काय म्हणतात का, महाराज म्हणतात जर एखादी चांगली बाई वाईट वर्ती असलेल्या बाईच्या संगी राहिली तर ती पण तशीच बनते. कारण आपण वाईट मार्गावर चालणाऱ्याच्या मागे चालतो तर आपण पण तसेच बनतो. बरोबर. म्हणजे जसं आपण एखाद्या माणसाच्या पावलावर पाऊल ठेवून चाललो तर आपल्यात पण त्याचा स्वभाव, त्याचे गुण, त्याची सवयी म्हणजे पूर्ण त्याच्यातले गुण आपल्यामध्ये येतात आणि वाईट संगत आपले हळूहळू वाईट वर्तीमध्ये रूपांतर करते, असे महाराज ह्या चरणात सांगतात. तुका म्हणे भीतो पुढल्या दत्ता म्हणून या चिंता उपजली. शेवटी महाराज सांगतात की मला भविष्यामध्ये काय होईल याची भीती वाटते. कारण चुकून जर चुकीची संगत जर लागली मला तर त्याचे वाईट परिणाम पुढे भोगावे लागतात, हे महाराजाला पक्के माहीत आहे. बरोबर. म्हणून माणसाने योग्य संगत निवडावं अत्यंत गरजेचं आहे, असे महाराजांना ह्या अभंगात सांगितलेले आहे. म्हणजे या अभंगातून पूर्ण संदेश असा येतो की वाईट वृत्तीचे लोक बरोबर इतरांना सुद्धा वाईटच बनवत असतात, ते चांगले कधी बनणार नाहीत, कारण ते खुद वाईट असतात. वाईट संगती माणसाचे आयुष्य बिघडती. योग्य संगत निवडा, हेच खरे शहाणपणाचे लक्षण आहे. संगत सांभाळा नाहीतर आयुष्य बिघडेल, असे महाराज पूर्ण अभंगात सांगतात. जय हरी.